सोलापूर महानगरपालिकेच्या कामगार व समाज कल्याण समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नगरसेवक श्रद्धा किरण पवार यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेऊन विभागाच्या कामकाजाची माहिती दिली। यावेळी त्यांनी कामगार व समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांचा आढावा मांडला। पवार यांनी विभागांतर्गत कामगारांच्या हितासाठी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांबाबत तसेच समाजातील विविध घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी उपक्रमांविषयी माहिती दिली। आगामी काळात विभागाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे योजना राबवण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या त्रैमासिक हप्त्यात वाढ करण्याचा निर्णय लवकरच अंमलात आणण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। या निर्णयामुळे दिव्यांग नागरिकांना अधिक आर्थिक आधार मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले। नमस्कार। महानगरपालिकेच्या ठरावानुसार 40 ते 100% दिव्यांग लाभार्थ्यांना रक्कम रुपये 2000 त्रैमासिक उदरनिर्वाह भत्ता म्हणून देण्यात येत होता। दिव्यांग संस्था व संघटना मागणीनुसार भत्ता रक्कम 2000 वरून 2500 प्रति त्रैमासिक करण्याचा प्रस्ताव आलेला आहे। जाहीर अहवालानुसार प्राप्त व पात्र ठरलेल्या दिव्यांगांसाठी 2862 दिव्यांग लाभार्थ्यांसाठी लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे। निधीचे वितरण पुढील प्रमाणे सांगते। दिव्यांग उदरनिर्वाह भत्ता 2862 लाभार्थ्यांना 2500 रुपये प्रमाणे 3 महिने उदरनिर्वाह भत्ता देण्यात येतो। तसेच दिव्यांग लाभार्थ मालमत्ता करात 50% सूट, त्याचा निधी 10 लाख इतका आहे। दिव्यांगांसाठी मोफत MSCIT शिक्षण प्रशिक्षण, त्याचा निधी 10,24,148 इतका आहे। तसेच भौतिक उपचार फिजिओथेरपी केंद्रासाठी मनुष्यबळ पुरवठा व साहित्य खरेदी करण्यासाठी याचा निधी 7 लाख इतका आहे। शहरातील नोंदणीकृत 2862 दिव्यांगांना पूर्वीच्या अनुदानात वाढ करून आता वाढीव 500 रुपयांसह त्रैमासिक 2500 रुपये प्रमाणे अनुदान थेट दिव्यांगांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत। या वर्षीचा नवीन उपक्रम दिव्यांगांसाठी MSCIT शिक्षण प्रशिक्षण आपण घेणार आहोत। त्यासाठी 10,24,148 इतका निधी त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि याचा दिव्यांगांसाठी म्हणजे पुरेपूर असा फायदा होईल। त्यांच्या शिक्षणासाठी कम्प्युटरच्या प्रशिक्षण त्याच्या घेण्यासाठी त्यांना त्याचा लाभ होईल। या निर्णयानुसार एकूण 71,55,000 इतकी घसघशीत रक्कम पात्र दिव्यांगांच्या बँक खात्यात जमा केली आहे।